जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो. आपण एक सायकॉलॉजीवर एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे. मी यूट्यूबवर जास्त ॲक्टिव्ह नसतो. Instagramवर आपण रेग्युलरली मार्केट अपडेट तसेच मार्केटमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी आपण कोणत्या-कोणत्या मार्ग निवडू शकतो किंवा कशाप्रकारे आपण सक्सेसफुल होऊ शकतो. आपल्या मराठी बांधवांसाठी मी असे छोटे-छोटे व्हिडिओ यूट्यूबवर Instagramवर टाकत असतो. परंतु आपण हे व्हिडिओ रेग्युलरली आता यूट्यूबवर पण टाकणार आहे. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, हा आपला आजचा व्हिडिओ आहे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिकवर आहे, माइंडसेट किंवा सायकॉलॉजी. मित्रांनो, आपण जे ट्रेडर आहेत त्यांसाठी, ट्रेडर भावांसाठी हा छोटासा एक व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, आपण सक्सेसफुल होण्यासाठी म्हणजेच मार्केटमध्ये लवकरात लवकर सक्सेसफुल होण्यासाठी एखाद्या स्पेसिफिक स्ट्रॅटर्जी मागे पळतो किंवा इंडिकेटर मागे पळतो, परंतु हा ॲक्च्युअल प्रॉब्लेमच नाही आहे. मित्रांनो, मार्केटमध्ये टिकण्यासाठी किंवा मार्केटमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी आपल्याला मोस्टली आपल्या सायकॉलॉजी बिल्ड करणे गरजेचं असते किंवा आपल्या सायकॉलॉजीवर काम करणे गरजेचं असते. यावर आपण हा छोटासा व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, काल मला एका मित्राचा फोन आलता, मेसेज आलाय. त्यानंतर आमच्या फोनवर डिस्कशन झाले. त्यामध्ये त्यांनी सांगितले की तो एका स्ट्रॅटेजीवर काम करतोय. 1 मंथपासून रेग्युलरली त्याला प्रॉफिट होत होते. परंतु एका दिवसामध्ये त्याचे पूर्ण कॅपिटल वाईप आउट झाले. का मित्रांनो, हे सगळे का झाले असेल? तुम्हाला काय वाटते? की मित्रांनो, त्या दिवशी त्याची ओव्हर ट्रेडिंग झाली, म्हणजे त्याचा माइंडसेट तेवढा बिल्ड झालेला नव्हता, त्याची सायकॉलॉजी तेवढी स्ट्रॉंग झाली नव्हती, प्रॉपर सेटअपवर तो काम करत होता, परंतु तेवढी त्याची मानसिकता तयार झालेली नव्हती. यामुळे मी कायम सांगत असते की आपले बिगिनर लोक स्ट्रॅटर्जी मागे पळतात, स्पेसिफिक इंडिकेटर मागे पळतात. मित्रांनो, मी यूट्यूबवर जास्त ॲक्टिव्ह नसतो, परंतु इंस्टाग्रामवर तुम्ही माझे व्हिडिओ चेक करू शकता. इंस्टाग्राम ID त्यामध्ये माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये मोस्टली माइंडसेट तसेच सायकॉलॉजीवर कसे प्रॉपर वर्क केले पाहिजे यावर पूर्ण व्हिडिओ आपण रेग्युलर बनवत असतो. मी यूट्यूबच्या या व्हिडिओमध्ये पण तेच सांगू इच्छितो की ज्या बिगिनर लोकांना सुरुवात करायची आहे, मार्केटमध्ये एंटर झाले, त्यांनी प्रॉपरली एखाद्या स्ट्रॅटर्जी मागे पळण्यापेक्षा, एखाद्या इंडिकेटर मागे पळण्यापेक्षा, म्हणजेच विन रेशो मागे पळण्यापेक्षा आपली सायकॉलॉजी कशी बिल्ड होईल यावर फोकस करणे गरजेचे आहे. मित्रांनो, आपली ॲक्युरसी 50% 60% जरी असेल, आपली सायकॉलॉजी प्रॉपरली, आपण आपले नियम प्रॉपरली फॉलो करत असेल, तर तुम्हाला सक्सेसफुल होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. एक बिगिनर ट्रेडरला किंवा आपल्या भावांना सक्सेसफुल होण्यासाठी सायकॉलॉजी जर आपण बिल्ड केली, तर आपण नक्कीच लवकरात लवकर सक्सेसफुल होऊ. मी त्या फेजमधून गेलेलो आहे. मित्रांनो, आज आपल्याला जे प्रॉफिट होते, उद्या त्या प्रॉफिटपेक्षा कमी लॉस हे आपण ॲक्सेप्ट केला पाहिजे. अशा आपण लॉस ॲक्सेप्ट केल्यामुळे, छोटे-छोटे लॉस जर आपण ॲक्सेप्ट करत राहिलो, तर आपले कॅपिटल ऑटोमॅटिकली ग्रो होत चालते. मित्रांनो, कळून पण येत नाही. रेग्युलरली डेली लॉस प्रॉफिट काउंट करण्यापेक्षा वीकली बेसिसवर आपल्याला किती टक्के रिटर्न निघते, किती प्रॉफिट राहते, मंथली बेसिसवर आपल्याला किती टक्के प्रॉफिट राहते, यावर जास्त फोकस केला तर आपण लवकरात लवकर सक्सेसफुल होण्याचे चान्सेस असतात. एखादी स्पेसिफिक स्ट्रॅटर्जी किंवा माझे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, त्यामध्ये कोणती स्ट्रॅटर्जी किंवा कोणत्या याच्यावर काम केल्याने काय होईल यावर कोणताही आपण व्हिडिओ बनवत नाही. मी रेग्युलरली सांगत असतो की आपण एक लॉसेस कंट्रोल केले, कट युअर लॉसेस फर्स्ट. तुमची प्रायोरिटी ही पाहिजे की कट युअर लॉसेस. एखादा दिवस आपला खराब चालला तर त्या दिवशी बळच आपण ओव्हर ट्रेडिंग करून लॉस कमी करण्याचा प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही. त्या दिवशी आपण जर ॲक्सेप्ट केलं तर दुसऱ्या दिवशी नक्कीच त्यापेक्षा जास्त प्रॉफिट आपण काढू शकतो. किंवा एका दिवशी जर लॉस जास्त असेल तर आपण एक एक्स्ट्रा दिवस देऊन 1-2 दिवसात आपण तो लॉस रिकवर करू शकतो नक्कीच. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण पूर्ण कॅपिटल वाईप आउट करणे. मित्रांनो, आपण जे बोलतो ना, युद्धाला जाताना आपण तलवार घेऊन गेलो तर आपण युद्ध करू शकतो. त्याप्रमाणे आपले तलवार हे एक आपले कॅपिटल असते. आपल्याला ॲटलिस्ट आपला स्वतःचा बचाव करण्यासाठी जर तलवारच वाचली नाही, तर तुम्ही युद्ध कशाने करणार? ॲटलिस्ट माझे असे सांगणे असते की ॲटलिस्ट आपण त्याबरोबर काहीतरी वाचवले पाहिजे. मित्रांनो, तुम्ही 10% वाचवा, 20% वाचवा कॅपिटलमधले. या सर्व गोष्टींसाठी सायकॉलॉजी मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपल्या सायकॉलॉजीचा ट्रेडिंगमध्ये असतो. मित्रांनो, मी याआधी यूट्यूबवर जास्त व्हिडिओ बनवलेले नाही. माझा एक छोटासा प्रयत्न आहे आपल्या बिगिनर किंवा नवीन ट्रेडर लोकांसाठी की मी ॲक्च्युअल मार्केटमध्ये कशाप्रकारे मार्केट वर्क करतं किंवा कशावर काम केल्याने, म्हणजे मी छोटासा रोड मॅप सांगत आहे मार्केटमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी
की मित्रांनो आपण प्रॉपर सायकॉलॉजी काम केले पाहिजे. कोणत्याही एका स्ट्रॅटेजी मागं पाळण्यापेक्षा, त्याचा विन रेशो वाढवण्यापेक्षा आपण आपली सायकॉलॉजी जर बिल्ड केली, माइंडसेटवर जर काम केले, तर लवकरात लवकर तुम्ही नक्कीच सक्सेसफुल होताल. इथून पुढे आपण रेग्युलरली एक सायकॉलॉजीवर किंवा कशाप्रकारे बिल्ड करायची, कशाप्रकारे आपण मार्केटमध्ये काम केले पाहिजे याच्यावर छोटे-छोटे व्हिडिओ बनवणार आहे. त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तसेच आपला Instagram पेज आहे, त्याच्यावर आपण डेली व्हिडिओ अपलोड करतो. YouTubeवर डेली व्हिडिओ अपलोड करणं मला शक्य होत नाही, त्यामुळे मी करत नाही. परंतु इथून पुढे प्रयत्न करणार आहे की डेली व्हिडिओ मी आपले अपलोड करणार आहे. तर मित्रांनो, भेटूयात नेक्स्ट रीलमध्ये मार्केटचे अपडेट तसेच नवीन काहीतरी घेऊन. जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो. भेटूयात नेक्स्ट रीलमध्ये.